सेवेत कायम करावं या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातले सहाय्यक प्राध्यापक सामूहिक रजेवर गेलेत। मराठवाड्यातल्या औरंगाबाद, लातूर, अंबेजोगाई आणि नांदेड अशा 4 मेडिकल कॉलेजेसमधून सुमारे 200 डॉक्टर्स या आंदोलनात सहभागी झालेत। औरंगाबाद शासकीय महाविद्यालयातले 40 डॉक्टर सुद्धा यामध्ये सहभागी आहेत। या आंदोलनाला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे। आपल्याला माहिती आहे की हे अस्थायी डॉक्टर्स राज्यभरामध्ये जवळपास 1300च्या वर हे अस्थायी डॉक्टर्स आहेत आणि हे सातत्यानं कोरोना काळात तर काम करतायत, पण यापैकी अनेक डॉक्टर्स असे आहेत जे वर्षानुवर्ष हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये काम करतायत, म्हणजे त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात आलेले नाहीये। आपल्या सोबत आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख। अमितजी, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये। काय भूमिका आहे सरकारची? कायमस्वरूपी सेवेत आम्हाला घ्यावं या मागणीसाठी राज्यभरातल्या अस्थायी डॉक्टरांनी आंदोलन सुरू केलंय। आंदोलनाची नोंद सरकारने घेतलेली आहे आणि या सगळ्याच डॉक्टरांच्या ज्या भावना आहेत याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आदर आहे आणि या कठीण काळामध्ये त्यांची सेवा दिलेली आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भाने आम्ही विचार करतोय। त्यामध्ये अनेक बाबी आहेत, त्याचा इथं उल्लेख मला करता येत नाही, पण मला एवढं सांगता येईल की कोरोनामध्ये, महामारीमध्ये अत्यावश्यक सेवा आहेत आणि हेल्थ वर्कर्स म्हणून आपण यांच्याकडे पाहतो। त्यामुळं यांच्यासाठी आम्हाला जे करणं शक्य असेल ते सगळं आम्ही करण्यास तयार आहोत। हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हे जावं आणि त्यांनी हे जे काही आंदोलन छेडलंय किंवा संप पुकारलाय तो त्यांनी त्वरित मागे घ्यावा अशी माझी आशा आहे। अगदी अमितजी, कालपासून हा संप पुकारण्यात आलेला आहे। यातले अनेक डॉक्टर्स असे जे 9 वर्ष तात्पुरत्या स्वरूपात काम करतायत। कधीपर्यंत हा निर्णय त्यांच्याबद्दलचा होण्याची शक्यता आहे? नाही, याच्यामध्ये मी म्हणालो ना मगाशी की अनेक बाबी आहेत, कायद्याच्या बाबी आहेत, पुन्हा निवड मंडळ, रिक्रुटमेंट रूल्स वगैरे वगैरे, आणि ते त्यांनाही माहिती आहे। म्हणजे ते अस्थायी डॉक्टर्स जे आहेत त्यांनाही याची कल्पना आहे, पण त्यांची मागणी सुद्धा ही म्हणजे योग्य आहे, मी अयोग्य मागणी असं म्हणणार नाही। प्रत्येकाला आपण एखाद्या रुग्णालयामध्ये किंवा एखाद्या महाविद्यालयामध्ये जेव्हा सेवा पुरवतो तेव्हा थोडंसं स्थिरावलं पाहिजे अशी त्याची भावना असते आणि त्या भावनेचा आम्हा सगळ्यांनाच आदर आहे। यातनं काय मार्ग काढता येतो यासाठी आम्ही सकारात्मक आहोत। कालावधी हा आता जेव्हा एखादी नोकर भरती असते किंवा दिवाळी आधी निर्णय होऊ शकतो अमितजी? तसं मला कुठल्याही तारीख किंवा वेळ यावर भाष्य करणं थोडंसं अतिशोक्तीचं होईल, पण वी आर पॉझिटिव्ह, आम्ही सकारात्मक आहोत। मला असं वाटतं की महाविकास आघाडी सरकारमध्ये एकंदरीतच या सगळ्याच हेल्थ वर्कर्सच्या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांनाच नितांत आदर आहे आणि यापूर्वी सुद्धा आम्ही अनेक निर्णय घेतलेले आहेत। हाही निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। सगळ्या बाजू समजून घेऊन कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून या सगळ्या बाबी कराव्या लागतात आणि तसं करण्याची आमची तयारी आहे। अगदी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल अमित देशमुख। वैद्यकीय शिक्षण मंत्री होते राज्याचे आणि आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ, सगळ्या बाजू समजून घेऊ असं त्यांनी म्हटलेले। मात्र तारखेबद्दल आता काही सांगता येणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांनी राज्यभरातल्या या अस्थायी डॉक्टरांना त्यांचं आंदोलन, त्यांचा संप मागे घेण्याची विनंती देखील केलेली आहे। आपल्याला आणखी एका विषयावर महत्त्वाचं बोलायचं आहे। ब्रेकनंतर आणखी सुद्धा एका गटाची उपेक्षा केली जाते असा त्यांचा आरोप आहे। कोण असं म्हणतंय आणि राज्यभरातले कोणते अजून कर्मचारी संपावर गेलेले आहेत ज्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले हे आपण बघणार आहोत, पण एका ब्रेक नंतर। कोविडच्या परिस्थितीत त्यांनी दिवस रात्र अहोरात्र जे आहे ते आपली सेवा रुग्णांना दिलेली आहे। वर्तमानात नवीन ऑर्डर मिळणार की नाही त्याची नेहमी भीती लागलेली असते। आतापर्यंत एकही वैद्यकीय अधिकारी हे नियमित सेवेवर कार्यरत नाहीये।